गुरु हा केवळ ज्ञानदाता नसून तो जीवन दिशादर्शक असतो. हे वाक्य मनात येताच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा शिक्षकांचा सन्मान करणारा राष्ट्रीय सोहळा त्यांच्या जन्मदिनामुळेच रूढ झाला. भारतीय अध्यापन संस्कृतीला आणि राष्ट्रीय जीवनाला जागतिक पातळीवर आवाज देणारे हे महान तत्वज्ञ आजही प्रेरणेचा अनंत झरा आहे. चला आजच्या भागात आपण जाणून घेऊया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल. पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी हार्दिक आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 248 पॉवर्ड बाय GoPrack.com. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची ओढ होती. घरची परिस्थिती जरा साधारण असली तरी त्यांची बुद्धिमत्ता शिक्षकांना सहज पटली आणि याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी प्रगतीचा मार्ग पकडला. विद्यार्थी दशेत त्यांनी तत्वज्ञान हा विषय निवडला. सुरुवातीला तो विषय अनपेक्षित वाटला, परंतु त्यानंतर त्यांनी त्याला जीवनाचा खरा ध्येय धर्म मानला. उपनिषद, वेदांत, भगवद्गीता या ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तर पश्चिमेकडील प्लेटो, एरिस्टॉटल, कांट, हेगेल यांच्या विचारातून त्यांनी बौद्धिक भरभराटी साधली. पूर्वीचे अध्यात्म आणि पाश्चात्य विचारधारा यांची सांगड घालणे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळेच त्यांच्या लिखाणात भारतीय तत्वज्ञानाचा वारसा आणि आधुनिक मानवतावाद यांचा संगम स्पष्ट दिसतो. त्यांनी अध्यापनाची सुरुवात मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये केली. शिक्षक म्हणून त्यांची शैली साधी, ओघावती आणि प्रभावी होती. त्यांच्या व्याख्यानामध्ये विषयाची सखोलता, उदाहरणांची सोपी मांडणी आणि मूल्यांची स्पष्टता होती. पुढे त्यांनी आंध्र ख्रिश्चन कॉलेज, मद्रास विद्यापीठ, मैसूर विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातही त्यांना आमंत्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शोधक दृष्टी, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि सत्य शोधाची प्रेरणा निर्माण करणे हे त्यांचे मोठे योगदान होते. अध्यापनाशिवाय ते भारताच्या विचार विश्वातले आदर्श व्यक्तिमत्व ठरले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी शास्त्र, संस्कृती आणि तत्वज्ञान यामधून राष्ट्रीय स्वाभिमान व जागरूकता निर्माण केली. त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर त्यांना राजकारण आणि परराष्ट्र सेवेतही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. 1949 मध्ये ते सोव्हिएत संघात भारताचे राजदूत म्हणून नियुक्त झाले. तिथे त्यांनी भारताचे राजकीय स्थान दृढ केले आणि सांस्कृतिक सामर्थ्य जगासमोर आणले. 1952 मध्ये ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती झाले. 10 वर्ष त्यांनी हे पद गौरवाने भूषवलं. त्यानंतर 1962 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती बनले. या पदावर असताना त्यांनी शिक्षण, अध्यात्म आणि मानवतेची मूल्ये राष्ट्रीय जीवनात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शपथविधीनंतर विद्यार्थ्यांनी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, जर माझ्या वाढदिवशी शिक्षकांचा सन्मान केला जात असेल तर हा माझ्यासाठी मोठा गौरव आहे. त्या क्षणानंतर 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून औपचारिकरित्या साजरा केला जाऊ लागला. डॉक्टर राधाकृष्णन यांनी भारतीय संस्कृतीचेही गौरवाने प्रतिनिधित्व केले. ते युनेस्को परिषदांचे सदस्य राहिले आणि जगभर भारतीय तत्वज्ञान प्रसारित केले. इंडियन फिलॉसॉफी, द फिलॉसॉफी ऑफ उपनिषद्स आणि द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ या त्यांच्या ग्रंथांनी पश्चिमेला भारतीय अध्यात्माची खरी ओळख करून दिली. त्यांचे व्यक्तिमत्व विलक्षण आणि बहुआयामी होते. ते कुशल वक्ते, गंभीर तत्वज्ञ, संवेदनशील शिक्षक, दूरदर्शी राष्ट्रपुरुष आणि साधेपणाचे मूर्तिमंतर प्रतीक होते. प्रामाणिकपणा, साधेपणा, श्रद्धा आणि मानवतावादी दृष्टिकोन हे गुण त्यांच्या आयुष्यात सदैव दिसून येतात. राष्ट्रपती पदाच्या उंच स्थानावर पोहोचूनही त्यांनी साधेपणा सोडला नाही. शिक्षक दिनाचा संदेश स्पष्ट आहे. शिक्षक म्हणजे समाजाचे शिल्पकार. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचे कार्य शिक्षक करतो. डॉक्टर राधाकृष्णन विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नव्हते, तर जीवनमूल्ये आणि मानवतेची शिकवणही देत. आजच्या काळात शिक्षण प्रामुख्याने करिअर केंद्रित व व्यापारी दृष्टिकोनातून पाहिले जाते. पण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्याला खरी आठवण करून देतात की शिक्षणाचा उद्देश फक्त करिअर नव्हे, तर व्यक्तिमत्व विकास आणि मानवतेचे सर्वांगीण कल्याण आहे. त्यांचे यश वैयक्तिक मर्यादेत थांबले नाही, तर विद्यार्थ्यांना व समाजाला प्रेरणा देणारे ठरले. म्हणूनच 5 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन साजरा करताना फक्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मरतो असे नाही, तर आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना अभिवादन करतो. त्यांच्या कार्यातून मिळणारा संदेश असा: शिक्षकांचे स्थान समाजात सर्वोच्च आहे आणि खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणजे राष्ट्राचा पाया आहे.
मग तुमच्या शाळेतल्या तुमच्या आवडत्या शिक्षकाचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय goprek.com.